मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सौंदर्या कार्तिकला त्याच्या पायाचं बँडेज बदलण्यासाठी मदत करत असते आणि त्यावेळी कार्तिक तिला म्हणतो की मम्मा, हे सगळं काय चाललंय आणि कशासाठी? मला दीपासोबत भांडायला, तिला वाटेल ते बोलायला नाही आवडत. मला खरंच खूप याबद्दल खूप वाईट वाटत आहे. त्यावर सौंदर्या त्याला समजावते की कार्तिक, आपण हे सगळं फक्त आयेशाच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी करत आहोत. त्यावर कार्तिक म्हणतो, पण दीपाला तरी काय गरज होती असा प्लॅन बनवण्याची? आपल्याकडे दुसरा काही मार्ग नाही आहे का? त्यावर सौंदर्या म्हणते की कार्तिक, तू दीपाला दोष देऊ नको. तिने फक्त आपल्याला हा प्लॅन सांगितला होता आणि आपण सर्वांनी मिळून त्यासाठी होकार दिला. त्यामुळे तिची एकटीची या सगळ्यामध्ये काही चूक नाही. पुढे ती म्हणते, आणि श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय माहिती आहे ना तुला? आपल्या न्यायासाठी आपल्यालाच लढावं लागतं. त्यामुळे आता आपल्यालाही ही लढाई करावीच लागणार. आणि मग त्यावर कार्तिकही हो म्हणतो. त्यानंतर तो सौंदर्याला विचारतो, पण तुला उद्या काय करायचं आहे हे माहिती आहे ना? त्यावर सौंदर्या म्हणते, हो, उद्या मला आयेशाला भेटण्यासाठी तिच्या घरी जायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन आयेशाची बॅग भरतो आणि तिला घेऊन घराबाहेर जाण्यासाठी निघतो. तर आयेशा त्याला थांबवत विचारते की हे सगळं काय चाललंय? तू माझी बॅग का भरली आहे? त्यावर आर्यन तिला सांगतो की मावशी, तू आता प्लीज इथे राहू नको. आणि ते ऐकून आयेशाला धक्का बसतो. ती आर्यनला विचारते की हे काय बोलतोय तू? त्यावर आर्यन नाटक करत तिला सांगतो की जर तू इथे राहिली तर आजी तुला खूप त्रास देईल. ती तुला आणि कार्तिक अंकलला कधीच एकत्र येऊ देणार नाही. आणि ते ऐकून आयेशा काळजीत पडते. तर आर्यन तिला सांगतो की जर तुला कार्तिक अंकल हवे असतील तर तू त्यांच्याच घरी जाऊन राहा. आणि ते ऐकून आयेशाला धक्का बसतो. ती आर्यनला म्हणते की हे काय बोलतोय तू? तुला तरी कळतंय का? त्या सौंदर्या इनामदार मला त्यांच्या घरात का घेतील? आणि त्यावर आर्यन म्हणतो की मावशी, तू काही काळजी करू नको, हवं तर मी त्यांच्यासोबत बोलतो. मात्र आयेशाला हे पटत नाही. ती आर्यनला म्हणते की मी कार्तिकच्या घरी जाऊन नाही राहू शकत. मात्र आर्यन तिला समजावतो की मावशी, माझंसुद्धा दीपिकावर प्रेम आहे आणि प्रेम सॅक्रिफाईस करायला लागल्यावर कसं वाटतं ते मला माहीत आहे. मी माझं प्रेम सॅक्रिफाईस केलं, पण तू तुझं प्रेम सॅक्रिफाईस करू नको. आणि त्यामुळे आयेशासुद्धा विचारात पडते. मात्र ती आर्यनला म्हणत असते की मी कार्तिकच्या घरी जाईलसुद्धा, पण सौंदर्या इनामदार मला ॲक्सेप्ट करतील का? आणि त्याच वेळी सौंदर्या तिथे येत म्हणते की आयेशा, तुला असं का वाटतं की मी तुला ॲक्सेप्ट करणार नाही? आणि सौंदर्याला समोर बघून आयेशाला धक्काच बसतो. ती सौंदर्याला विचारते की तुम्ही इथे काय करताय? त्यावर सौंदर्या तिला सांगते की आयेशा, मी तुला आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी आले आहे. आणि ते ऐकून आयेशा तिच्याकडे बघतच राहते. तिला 14 वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आठवतो, ज्यावेळी कार्तिकने आयेशाला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं. त्यामुळे सौंदर्या जे काही बोलत आहे त्याच्यावर तिचा अजिबातच विश्वास बसत नाही. तर सौंदर्या तिला म्हणते की आयेशा, मला माहीत आहे तुझ्या मनात काय सुरू आहे. खरं तर तू इतकी वर्ष माझ्या कार्तिकसाठी थांबली, पण मी तुमचं प्रेम कधी समजूनच घेतलं नाही. माझी खूप मोठी चूक झाली, पण आता मला ही चूक लक्षात आली आहे. त्यामुळे मी तुझं आणि कार्तिकचं लग्न लावून देणार आहे. पुढे ती म्हणते की आता लवकरच दीपाचा आणि कार्तिकचा डिवोर्स होईल आणि मग त्यानंतर मी तुझं आणि त्याचं लग्न लावून देईल. आता तू लवकरच आयेशा कार्तिक इनामदार होणार आहे. आणि ते ऐकून आयेशाला खूप आनंद होतो. मात्र त्याच वेळी देशमुखबाई तिथे येतात आणि सौंदर्याला बघून त्या रागातच तिला विचारतात की इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्यावर सौंदर्या म्हणते की मी इथे फक्त आयेशाला भेटण्यासाठी आले आहे आणि तिला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. आणि ते ऐकून देशमुखबाई खूप चिडतात. तर सौंदर्या आयेशाचा हात पकडते आणि तिला घेऊन जाण्यासाठी निघते. मात्र देशमुखबाई तिला थांबवतात. त्या आयेशाला म्हणतात की तू कुठेही जायचं नाही. मात्र सौंदर्या म्हणते की हा निर्णय फक्त आयेशा घेऊ शकते, तुम्ही नाही. आणि त्यानंतर ती आयेशाला सांगते की आता लवकरच दीपा आणि कार्तिकचा घटस्फोट होणार आहे आणि मग त्यानंतर तुम्हा दोघांचं लग्न लावून द्यावं असा मी विचार करत होते, पण आता काय निर्णय घ्यायचा आहे हे तू ठरव. आणि मग त्यानंतर देशमुखबाईसुद्धा आयेशाला सांगतात की आयेशा, तू यांच्यावर विश्वास ठेवू नको, या तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतील. आणि त्या सौंदर्याला सुद्धा म्हणतात की तुम्हाला काय माझी मुलगी खेळणं वाटली का? जेव्हा हवं तेव्हा स्वीकारलं आणि नको तेव्हा झिडकारलं. मात्र सौंदर्या त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.
तर आर्यनही आयेशाला म्हणत असतो की मावशी तू जा यांच्यासोबत, कार्तिक अंकलवर तुझं प्रेम आहे ना, मग तू त्यांच्याशीच लग्न कर. आणि आर्यनचं बोलणं ऐकून देशमुखबाई रागातच त्याच्याकडे बघतात. तर आर्यन त्यांना म्हणतो की आजी तू प्लीज मावशीला थांबवू नको, तिला जाऊ दे त्यांच्या घरी. मात्र देशमुखबाई आयेशाचा हात काही सोडत नाही. मात्र त्यानंतर सौंदर्या तिचा हात आयेशासमोर करते आणि मग आयेशा देशमुखबाईंचा हात झिडकारते आणि सौंदर्याचा हात हातात घेते. त्यामुळे देशमुखबाईंना धक्काच बसतो. त्या ओरडूनच आयेशाला म्हणतात की या निर्णयाचा तुला पश्चाताप होणार आहे. मात्र आयेशा म्हणते की मला कार्तिककडेच जायचं आहे आणि मग त्यानंतर सौंदर्या आयेशाला तेथून घेऊन जाते. तर देशमुखबाई रागातच आर्यनकडे बघत असतात. दुसरीकडे कार्तिकी श्वेताकडे जाते. ती मुद्दाम श्वेताला विचारते की घरात कोणीच नाही आहे का. त्यावर श्वेता म्हणते अगं कार्तिकी कुठे होतीस तू, थोडं लवकर यायला हवं होतं, घरामध्ये खूप मोठा तमाशा झाला. त्यावर कार्तिकी विचारते नक्की काय झालं. त्यावर श्वेता तिला सांगते की इथे तुझ्या आईची, बाबांची आणि आजीची भांडणं झाली. मला तर असं वाटत आहे की आता लवकरच तुझ्या आईबाबांचा घटस्फोट होईल. आणि ते ऐकून कार्तिकी तिला खूप वाईट वाटत आहे असं नाटक करते. ती मुद्दाम श्वेताला म्हणते की आपण हे सगळं थांबवूया का, कारण खूप वर्षांनंतर मला माझे बाबा मिळाले आहेत, सगळं काही ठीक होत आहे, आता मला हे काही गमवायचं नाही. मात्र श्वेता म्हणते की कार्तिकी आपल्याला लाईफमध्ये 2 ऑप्शन भेटतात, त्यातील एक आपल्याला चूज करायचा असतो, त्यामुळे आता तू ठरव, तुला तुझे आई बाबा हवे आहेत की आर्यन. आणि त्यावर कार्तिकी आर्यन म्हणते. त्यामुळे श्वेता खूपच खुश होते. ती म्हणते मग तुझ्या आईबाबांचा घटस्फोट होऊ दे, कारण जर तसं झालं तर दीपिकासुद्धा मार्गातून बाजूला होईल आणि मग तू आर्यनकडे जाशील. कार्तिक आणि तुझी ग्रँडमासुद्धा तुझ्याच बाजूने आहेत, त्यामुळे तुझं आणि आर्यनचं नक्की लग्न होईल. त्यावर कार्तिकी तिला विचारते की खरंच असं होईल का. त्यावर श्वेता म्हणते हो, तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि ते ऐकून कार्तिकी मात्र हसतच श्वेताकडे बघत असते. त्यानंतर आदित्य कार्तिकसोबत बोलण्यासाठी जातो. तो कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की जे काही सुरू आहे ते आपण बोलून सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करू. मात्र कार्तिक त्याला म्हणतो की आधी आता मला काही सॉर्ट आऊट करायचं नाही. त्याचवेळी दीपिकासुद्धा तिथे येतात. दीपा कार्तिकला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि त्यानंतर ते दोघेजण पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात. आणि त्यानंतर कार्तिकीसुद्धा तिथे येते. ती आणि दीपिका हसतच एकमेकींकडे बघत असतात. तर दीपा आणि कार्तिक मुद्दाम श्वेतासमोर आयेशावरून भांडण्याचं नाटक करत असतात. दीपा कार्तिकला म्हणत असते की तू आयेशाला सोडून दे, ती पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात येता कामा नये. मात्र त्यासाठी कार्तिक नकार देतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सौंदर्या आयेशाला घरी घेऊन येते आणि श्वेताला तिचं औक्षणही करायला सांगते. मात्र जेव्हा आयेशा घरात पाऊल ठेवणार तेव्हा दीपा तिला अडवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.